महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत सुद्धा त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, मिलिंद प्रश्न हा ग्रंथ आपण काही दिवसापासून वाचत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। सतधम्म लुप्त होण्यासंबंधी प्रश्न असं आहे याच्यामध्ये। तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की म्हणजे आनंदाला उद्देशून भगवान बुद्धाने जे काही म्हटलं आहे की आनंद 500 वर्षापर्यंत सद्धम्म टिकून राहील। तर इथे 500 वर्ष लिहिलेलं आहे। तर ते म्हणतात की पुन्हा परिनिर्वाणाच्या वेळी सुभद्र परिवारजकाने प्रश्न विचारला असता बुद्धाने सांगितले की हे सुभद्र, हे भिक्खू सम्यक प्रकारे जीवन करू लागले तर हे जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही। तर हे वचन सर्वत्र व सर्व ठिकाणी निरपवादाने लागू पडण्यासारखे आहे। तर आपणा सर्वांना माहित आहे की परिनिर्वाणाच्या वेळी सुभद्र नावाचा एक परिव्राजक येतो आणि भगवान बुद्धाला अतिशय शेवटच्या क्षणी तो काही प्रश्न विचारतो आणि आनंद त्याला अडवतात। पण मग बुद्धाच्या कानी त्याचे शब्द गेल्यामुळे बुद्ध म्हणतात की आनंदा त्याला येऊ दे, असं होऊ नये की महासागराजवळ कोणी आला आणि तो पाणी प्राशन केल्याशिवाय निघून गेला, असं होऊ नये। आणि म्हणून आपल्या अंतिम क्षणी सुद्धा सुभद्राला ते धम्म शिकवतात, धम्म सांगतात आणि त्यानंतरच ते आपला देह त्यागतात। तर ते म्हणतात की सम्यक प्रकारे विहार करू लागले भिक्खू तर हे जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही। तर हे जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही, हे जे काय भगवान बुद्धाचं वचन आहे, तर हे वचन म्हणजे अतिशय सत्य असं वचन आहे। आणि मग भिक्खूंना तेच उपदेश देतात, है ना। तर भिक्खूंना काय उपदेश देतात की तुम्ही आळसामध्ये पडू नका, है ना। तो अपमादेन संपादेथ, अयं भिक्खवे अपमादेन संपादेथ। भगवान बुद्धाचा हा जो शेवटचा उपदेश आहे, तो शेवटचा उपदेशामध्ये भिक्खूंना तेच सांगतात की हे भिक्खू, प्रमादामध्ये पडू नका, आळसामध्ये पडू नका, है ना। अपमादेन संपादेथ, अप्रमादामध्ये न पडता प्रमादित होऊन प्रमुदित होऊन संकल्प करून वीर्याने उत्साहाने तुम्ही धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न करा, धम्म आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, धम्म जगण्याचा प्रयत्न करा। तर अशा पद्धतीचा भगवान बुद्धाचा शेवटचा जो उपदेश होता, तो उपदेश भिक्खूंनी आत्मसात केला तर प्रत्येक वेळी प्रत्येक काळी आपल्या या पृथ्वी तलावर कोणी ना कोणी अरहंत असणारच आहे ना। तर आताही अरहंत व्यक्ती आहेत, हे आपण बघितलेलं आहे। फार अल्प आहेत, फार कमी आहेत, बोटावर मोजण्या इतका दुःखा असतील, परंतु कोणी ना कोणी अहर्त आपल्याला दिसून येतो। आता काही दिवसापूर्वी एका अरहंताचा व्हिडिओ सुद्धा आपण बघितलेला असेल। शरीर सोडत असतानाचा तो व्हिडिओ बांगलादेशामध्ये कोणी एक भन्ते होते, ते अरहंत झालेले होते। तर ही पृथ्वी म्हणजे या पृथ्वी तलावर कोणी ना कोणी अरहंत प्रत्येक काळामध्ये असतोच, असं हे भगवान बुद्धाचं जे काही वचन आहे ते आहे ना, या ठिकाणी लागू पडण्यासारखे आहे असं म्हटलेलं आहे। त्यानंतर भन्ते नागसेन म्हणतात, जर तथागताने असे म्हटले की सद्धम्म 500 वर्षापर्यंत टिकून राहील तर त्यांचेच असे म्हणणे की जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही, हे त्यांचे वचन असत्य ठरते। जर तथागत म्हणतात की जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही तर सद्धम्म 500 वर्षापर्यंतच टिकून राहील तर त्यांचे असे म्हणणे असत्य नाही काय। तर हा असा उभय कोटीचा प्रश्न, गूढ प्रश्न ना, दोन्ही पद्धतीनं जर विचार केला तर त्या म्हणजे उलट सुलट ज्याला आपण म्हणतो ना, उलट सुलट, तर असा हा जो उलट सुलट जो प्रश्न आहे, तो प्रश्न या ठिकाणी राजा मिलिंदाने भन्ते नागसेनाला विचारलेला आहे। मग त्यावर मिलिंदाला नागसेन उत्तर देतात
भगवान बुद्धाने म्हटले आहे की हे आनंद सद्धम्म 500 वर्षापर्यंत टिकून राहील व परिनिर्वाणाच्या वेळी सुभद्र परिवाजकाला म्हटले होते की हे सुभद्र, भिक्खू सम्यक प्रकारे विहार करीत राहिले तर जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही. हे राजा, भगवान बुद्धाच्या त्या वचनाचे विविध अर्थ होतात, विविध व्याख्या होतात. हे शासन परिच्छेद आहे, ते पटिपत्ती परिदीप आहे. आता हे मोठे मोठे शब्द आहेत. हे दोन्ही परस्परापासून वेगवेगळे आहे. शासन परिच्छेद म्हणजे जे काही भगवान बुद्धाचा शासन काळ असतो त्या शासन काळाला धरून हा संदर्भ आलेला आहे. आणि पटिपत्ती परिदीप आहे. तर पटिपत्ती म्हणजे काय? तर पटिपत्ती म्हणजे प्रत्यक्ष आचरणामध्ये आणून एखादी गोष्ट आपण संपादन करतो किंवा ती प्राप्त करतो, त्याला पटिपत्ती. आणि परिदीप, परिदीप म्हणजे स्वतःचा दीप किंवा स्वतःचं ज्ञान किंवा स्वतःचं अरहंतत्व किंवा स्वतःचं निर्वाण आपण आपल्या परिश्रमातून प्राप्त करत राहतो. आपण आपल्या परिश्रमातून प्राप्त करत राहतो ना. आपण स्वतः त्या पद्धतीची प्रॅक्टिस करतो, शिलाचरण करतो, ध्यान करतो आणि त्यातून आपण सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो, सत्यापर्यंत जातो आणि ते सत्य आपण प्राप्त करत असतो ना. तर आपण स्वतःचा दीप स्वतःच बनतो. याला म्हटलेलं आहे पटिपत्ती है ना, याला म्हटलेलं आहे पटिपत्ती है ना. तर अशा पद्धतीनं पटिपत्ती स्वतःच्या प्रयत्नातून जेव्हा जेव्हा भिक्खू म्हणजे प्रत्येक काळामध्ये भिक्खू प्रयत्न करत राहतील तेव्हा तेव्हा या जगामध्ये अरहंत निर्माण होत राहतील आणि हे पृथ्वी अरहंताशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, शासन परिच्छेद असं जे काही लिहिलेलं आहे ते भगवान बुद्धाच्या धम्माच्या शासन काळाला संबोधून म्हटलेलं आहे. तर आता आपणा सर्वांना माहित आहे की वैशालीला जात असताना भगवान बुद्धाने आनंदाला म्हटलेलं होतं की आनंदा, मी इथून 3 महिन्यानंतर माझं शरीर सोडणार आहे. तर असं म्हणतात की आनंदावर मार सवार झाला. आनंदावर मार सवार झाला आणि मार सवार झाल्यामुळे आनंद काहीच बोलला नाही. मार हा प्रत्येक क्षणी कुठे ना कुठे असतोच अडवणूक करण्यासाठी. तो भावुक झाला आणि त्या भावनिकतेपोटी तो काहीही बोलला नाही. त्याच्या मुखातून एक शब्द सुद्धा निघालेला नव्हता. आणि 3दा भगवंतानी आनंदाला हे वाक्य म्हटलेलं होतं, कारण त्या काळातला तो तसा प्रघात होता. आणि 3ही वेळा आनंदाने कुठलाही रिप्लाय दिला नाही. असं बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला उल्लेख आढळून येतो की जर आनंदाने भगवंताला म्हटलं असतं की आपण काही वर्ष काही काळ थांबावं या जगतामध्ये, तर कदाचित तसं म्हणजे घडलेलं असतं. असा काहीसा मतप्रवाह आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये आढळून येतो. परंतु आनंदाने काहीच बोललेलं नव्हतं, आनंदाने काहीच म्हटलेलं नव्हतं. तो शांत राहिला, तो काहीच म्हटलं नाही, तो एकदम भावनिक होऊन गेला. आणि मग आपल्याला असं दिसून येते की मग भगवान बुद्धाने आपल्या परिनिर्वाणाची महापरिनिर्वाणाची घोषणा केली आणि 3 महिन्यानंतर त्यांनी आपलं शरीर सोडलेलं आहे. जर आनंदाने म्हटलं असतं तर कदाचित आणखी काही काळ, तसे ते 500 वर्ष लिहिलेलं आहे, तर ते म्हणजे कदाचित या पृथ्वी तलावर आणखी थांबले असते. आता या संदर्भामध्ये आपण काही ठोसपणे आपण काही म्हणू शकत नाही, पण असे संदर्भ आलेले आहेत. भगवान बुद्धाच्या धम्माचा शासनकाळ आपल्याला माहिती आहे, 5000 वर्षाचा शासनकाळ सांगितलेला आहे आणि 2500 वर्ष पूर्ण झालेली आहे, 2600 वर्ष. आणि परत 2400 वर्षापर्यंत भगवान बुद्धाचा शासनकाळ अबाधित राहणार आहे. आणि त्यानंतर मग मैत्रेय बुद्ध त्यांचा शासनकाळ संपल्यानंतर मैत्रेय बुद्धाचा शासनकाळ सुरू होणार आहे. तर अशा या सगळ्या बाबी आपण बरेचदा ऐकलेल्या आहे. तर मग पुढे आलेला आहे की परिनिर्वाणाच्या वेळी सुभद्र परिव्राजकाला म्हटले होते. आता हा संदर्भ आलेला आहे की अरहंताशिवाय जग काही शून्यवत राहणार नाही. तर ते म्हणतात की भगवान बुद्धाच्या या वचनाचे विविध अर्थ होतात, विविध व्याख्या होतात. आणि ते वाक्यात शासन परिच्छेद
भगवान बुद्धाच्या धम्माच्या शासन काळाला संबोधून किंवा समोर ठेवून म्हटलेलं आहे. आणि दुसरी जी बाब आहे ती दुसरी बाब पटीपत्ती परिदीप आहे. म्हणजे पटीपत्ती आणि नंतर जे आहे ते पटीवेदन असं आहे. पहिला शब्द जो आहे तो मला नेमका आठवत नाही आहे. ते त्याचे 3 भाग आहे ऍक्च्युली. तर एक मिनिट मी तुम्हाला ते बघतो, माझ्या याच्यामध्ये कुठेतरी लिहिलेलं आहे. तर 3 आहे. परियत्ती आता आठवलं. परियत्ती, पटीपत्ती आणि पटीवेदन असे 3 शब्द आले. तर परियत्ती म्हणजे काय? तर परियत्ती म्हणजे प्रत्यक्ष आचरण करणं, शिलाचरण करणं आणि शिलाचरणाच्या माध्यमातून जे दान वगैरेची भावना आहे, श्रद्धा भावना आहे, या सगळ्या भावनांचा विकास करणं आणि प्रत्यक्ष आचरण करणं, अशा पद्धतीनं त्याला परियत्ती म्हटलेलं आहे. पटीपत्ती म्हणजे, तर पटीपत्ती म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून आपल्या बोधींच्या अंगांना विकसित करणं, याला पटीपत्ती म्हटलेलं आहे. पटीपत्ती म्हणजे प्रत्यक्ष आचरण, प्रत्यक्ष सराव, प्रत्यक्ष त्या पद्धतीनं ध्यानाची अंग विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, याला पटीपत्ती. आणि पटीवेदन म्हणजे ध्यानांग विकसित झाल्यावर आपल्याला जो काही अनुभव येतो, वेदना, ज्याला आपण पटीवेदन म्हणतो आपण, वेदना. तर वेदना म्हणजे तर त्या मनाशी संबंधित आहे. जेव्हा विज्ञान उत्पन्न होते, संज्ञा मूल्यांकन करते, त्याच्या आधारावर वेदना निर्माण होते, स्पर्शातून वेदना निर्माण होते आणि त्याच्या आधारावर आपण संस्कार करतो. तर हे जी मनाची अतिशय विकसित झालेली जी काही अवस्था आहे ते म्हणजे पटीवेदन, म्हणजे समाधीची अवस्था. परियत्ती म्हणून हा जो धर्म जे आहे तो असा 3 भागामध्ये कसा विभागलेला आहे याचं भगवान बुद्धांनी विश्लेषण केलेलं आहे. तर पहिला भाग आहे परियत्ती, ज्याला आपण शील म्हणतो, है ना. दुसरा भाग आहे पटीपत्ती, ज्याला आपण समाधी म्हणतो. आणि मग तिसरा भाग आहे पटीवेदन, ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो. म्हणून इथे म्हणजे परिदीप, दीप म्हणजे काय? प्रज्ञा. प्रज्ञेचा विकास म्हणजे स्वतःचा दीप आपण प्रज्वलित करीत असतो. तर या 2 अर्थाने भगवान बुद्धाचा शासनकाळ या ठिकाणी म्हणजे आलेला आहे. आता 5000 वर्षाचा जो काही शासनकाळ आपण या ठिकाणी याचा उल्लेख ऐकतो, तो 5000 वर्षाचा शासनकाळ पटीपत्ती परिदीपच्या आधारावर निश्चित केला गेलेला आहे. पटीपत्ती परिदीप म्हणजे समाधीचा अभ्यास करून स्वतःला जाणून घेण्याच्या प्रक्रियेतून जेव्हा आपण आचरण करतो आणि ध्यानांग आपण विकसित करत जातो, 4 रूप ध्यान, 4 अरूप ध्यानाच्या अवस्था आपण ज्या काही ध्यानाचा सराव करून प्राप्त करीत जातो आणि त्यातून व्यक्ती श्रोतापन्न होतो, सकृदागामी होतो, अनागामी होतो, अरंत होतो, यालाच म्हटलेलं आहे पटीपत्ती परिदीप. आणि पटीपत्ती परिदीप जोपर्यंत चालणार तोपर्यंत ही पृथ्वी अरहंतांना निर्माण करीत राहील आणि त्या आधारावर भगवान बुद्धाचा हा जो काही शासन काळ आहे तो अबाधित राहील, तो पुढे पुढे चालत राहील. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, ठीक आहे ना. तर परियत्ती, पटीपत्ती आणि पटीवेदन हे 3 शब्द आपण निश्चितपणे लक्षात ठेवले पाहिजे. पाली साहित्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप बारकाईनं उल्लेख आलेला आहे. तर परियत्तीपासून सुरुवात करतो, मग पटीपत्तीमध्ये जातो आणि मग पटीवेदन पर्यंत आपण पोहोचतो, ठीक आहे. आणि या आधारावर बुद्धाच्या धम्माचा शासनकाळ निर्धारित असतो. तर आता पुढे आलेला आहे की राजा आकाश पृथ्वीपासून दूर आहे, नरक स्वर्गापासून दूर आहे. तर तशाच पद्धतीनं कुशल अकुशलापासून दूर आहे, सुख दुःखापासून दूर आहे, ते दोन्ही परस्परापासून दूर आहे. तर यात काही समजवण्याची गरज नाही. हे 2 वेगवेगळी टोकं आहेत, 2 वेगवेगळी टोकं आहेत, दोघांचा काही परस्पराशी संबंध नाही. एक टोक हे आहे सुख, तर दुसरं टोक दुःख आहे. एक टोक एक म्हणतात आकाश आहे, तर दुसरे टोक पृथ्वी आहे. एक नरक आहे तर दुसरं स्वर्ग आहे ना. नरक आणि स्वर्ग याला त्या अर्थाने घेऊ नका. तर नरक म्हणजे दुःखमय जीवन आणि स्वर्ग म्हणजे सुखमय जीवनाची आपण जी काही कल्पना करतो ती.
नाही का. तर ते म्हणतात की हे आनंद 500 वर्षापर्यंत सद्धम्म टिकून राहील याविषयी मी हे स्पष्ट करू इच्छितो की ते त्यांना संकुचित करतात. कोणाला? बुद्धाला. वस्तुतः बुद्धाने असे म्हटले की हे आनंद सद्धम्म 1000 वर्षापर्यंत टिकून राहील जर स्त्रिया भिक्खुनी प्रवजित झाल्या नाही तर. परंतु हे आनंद आता सद्धम्म फक्त 500 वर्ष टिकून राहील. तर हा जो सुरुवातीचा काळ या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला आहे, या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भामध्ये मला वाटते हा 500 वर्षाचा जो काही या ठिकाणी काळ आलेला आहे. कारण आपण बघितलं की 500 वर्षानंतर भगवान बुद्धाच्या धम्माचा जो काही आहे मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झालेला आहे आपण पाहतो. आणि हा जो ऱ्हास झालेला आहे म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की स्त्रियांना जर संघामध्ये सामील केलं नसतं तर हा सद्धम्म जो आहे 500 वर्षापर्यंत अधिक प्रभावीपणे समाजामध्ये राहिला असता, समाजामध्ये रुजला असता आणि तो 1000 वर्षापर्यंत तेवढ्याच प्रभावीपणे टिकून राहिलेला असता. तर परंतु भिक्खूंनी प्रवजित झाल्यामुळे आनंदा हा सद्धम्म फक्त 500 वर्ष टिकून राहील. 500 वर्ष टिकून राहील म्हणजे तो त्याच्या सामर्थ्यानिशी, तो त्याच्या बळानिशी, तो त्याच्या सर्व शक्तीनिशी, तो त्याच्या प्रभावानिशी टिकून राहील असं आपण या ठिकाणी समजून घेऊया, आहे की नाही. आणि आपण बघितलंच आहे की बुद्धाच्या 400-500 वर्षापर्यंत अतिशय प्रभावीपणे त्याला राजाश्रय सुद्धा मिळाला. अशोक राजाचा राजाश्रय मिळाला, बृहदत्ताचा राजाश्रय मिळाला आणि या राजाश्रयामुळे बुद्धाच्या धम्माची अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट झालेली आहे हे आपल्याला एक प्रकारे पाहायला मिळते, आहे ना. आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो समाज मनामध्ये रुजलेला होता हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर नंतर भगवान बुद्धाचा धम्म जो राज झाला त्याची अनेक कारणं आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणतात हे राजा, भगवान बुद्ध सद्धम्माच्या टिकून राहण्याचा काळ सांगतात की हा धर्म वाईट आहे अशी टीका करतात. बनते टीका करीत नाही, वाईट आहे म्हणून तो टीका करीत नाही. तर हा नष्ट होण्याचा केवळ संकेत आहे. त्यावेळी जे शेष राहिले होते ते किती दिवस टिकेल या संबंधी ते स्पष्टीकरण आहे. तर या ठिकाणी स्पष्टपणे भंते नागसेन सांगतात की हा नष्ट होण्याचा केवळ एक संकेत आहे. म्हणजे नेमकं असंच घडेल असं नाही, तर तो एक प्रकारचा संकेत आहे. आणि म्हणून त्या म्हणजे अशा पद्धतीनं भंते नागसेन राजाला उत्तर देतात. मग पुढे म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे हे राजा, एखादा पुरुष नुकसान व शेष उरलेले याचा हिशोब जोडून लोकांना सांगतो की माझे एवढे सामान नष्ट झालेले आहे व तेवढे शिल्लक उरलेले आहे. अशाच प्रकारे हे राजा भगवान बुद्ध नष्ट झालेल्याचे स्पष्टीकरण करतात व असलेल्याबद्दल देव मनुष्यांना सांगतात की हे आनंद सद्धम्म 500 वर्ष टिकून राहील. सद्धम्म 500 वर्ष टिकून राहील. तर अशा पद्धतीनं बाकी जे काही आहे भगवान बुद्ध हे एक प्रकारचा संकेत देत असतात, नाही का. आणि म्हणून सद्धम्म हा 500 वर्ष टिकून राहील असं जे काही भगवान बुद्धानं म्हटलेलं आहे ते म्हणतात की तो हा शासन परिषदाचा भाग आहे. आलं का लक्षात? तो शासन परिषदाचा भाग आहे. तर बुद्धाच्या नंतर शुद्ध किंवा प्रभावीपणे तो या ठिकाणी हा धम्म टिकून राहिलेला आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि मग त्यानंतर भगवान बुद्धाच्या धम्माचा कसा कसा ऱ्हास होत गेला हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर पुढे म्हणतात की पाण्याने भरलेले एक तडे असावे, त्याच्या चारही बाजूंना सुंदरपैकी घाट बांधलेले असावेत. त्या तड्याचे पाणी कधी कमी होत नाही. तरीही ढगांनी आकाशामध्ये एकत्र होऊन पाऊस पडावा तेव्हा हे राजा त्या तड्याचे पाणी कमी होईल किंवा आटून जाणार काय? तर म्हणते नाही बनते. कोणत्या कारणामुळे? ढगांच्या अनिर्बंध वर्षावामुळे. त्याचप्रमाणे हे राजा बुद्धाचे शासन एक तळे आहे. जो आचरणशील गुणवंत आहे, ज्याचे आचरण निर्मल आहे, तो त्या पाण्यासारखे पूर्णपणे भरलेले आहेत, श्रेष्ठ अवस्थेमध्ये स्थिर आहे. यामध्ये जर बुद्धपुत्र आचरणशील गुणांनी ओतप्रोत आहेत, ढगांच्या प्रमाणे सतत एकत्र होऊन वर्षाव करणारे आहेत, तर बुद्धाचे शासन रूपी तळे दीर्घकाळपर्यंत तसेच कायम राहणार आहे. जग अनंताशिवाय शून्य राहणार
नाही. तर हे या ठिकाणी जे काही उपमा देऊन या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की भगवान बुद्धाचा धम्म सुद्धा त्या तळ्याप्रमाणे आहे आणि भगवान बुद्धाचा धम्म, त्यांचे विचार, त्यांनी सांगितलेले जे काही शील समाधी प्रज्ञा आहे, याचा वारंवार जर आपण वर्षाव करत राहणार तर त्या तळ्यातलं पाणी कधी आटणार नाही, तर ते तळ पूर्णपणे भरून राहणार. आणि यामुळे या जगामध्ये श्रेष्ठ अवस्था प्राप्त करणारे असे स्थिर लोक, असे बुद्धत्व प्राप्त करणारे लोक, अहर्त पद प्राप्त करणारे लोक वारंवार नेहमीच नाही का तर निर्माण होत राहणार. आणि या अर्थाने हे जग शून्यवत राहणार नाही, अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही. तर भगवान बुद्धाने सुभद्राला जे काही म्हटलेलं आहे ते या अर्थाने म्हटलेलं आहे असं या ठिकाणी ते म्हणतात. तर मग पुढे आलेलं आहे की हे राजा, 10,000 जगाच्या म्हणजे लोकधातू स्वाभाविक अवस्थेपर्यंत बुद्ध शासनाच्या आचार, शील, गुणवत्ता प्राप्तीचा अग्नी धगधगत राहील. परंतु हे राजा, जर बुद्धपुत्रांनी त्याबरोबरच 5 प्रकारच्या ध्यान भावनांनी युक्त होऊन सतत प्रयत्न केले, 3 प्रकारचे शिक्षण पूर्ण केले, है ना, शील आणि सदाचाराचे पूर्णपणे पालन केले, तर अशा प्रकारे बुद्ध शासन चिरकाळपर्यंत आपल्या शक्तीनिशी उभे राहील. जग अनंताशिवाय शून्य होणार नाही. याच अर्थाने म्हटले की हे सुभद्र, भिक्खूंनी या धर्माप्रमाणे आचरण केले तर हे जग अनंताशिवाय राहणार नाही. पुढे ते म्हणतात की तशाच प्रकारे हे राजा, एखाद्या गुडगुडीत चांगल्या प्रकारे स्वच्छ केलेल्या, चांगल्या प्रकारे दिसणाऱ्या विमल आरशाला अतिशय नरम चिकन गेरूच्या चूर्णाने पुसून ठेवण्यात आले. आरसा आपण पुसतो नेहमी नाही का, त्याच्यावर अनेक धूळ चढते, तेल लागते, आणखी काही वस्तू लागतात, तर मग आपण स्वच्छ पाण्याने त्याला धुण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे काय होतो, तो चकाकतो है ना. तर चूर्णाने पुसून ठेवण्यात आले. तेव्हा हे राजा, त्या आरशावर धूळ मळ बसलेले दिसेल काय? बनते नाही, उलट तो अधिक चमकदार दिसेल. त्याचप्रमाणे हे राजा, बुद्ध शासन श्रेष्ठ आहे, त्याचे स्वरूप निर्मल आहे. क्लेश, मळ, विकार यांना त्यात स्थान नाही. जर बुद्धपुत्रांनी आचार, शील, गुण, सेवाकार्य, धर्म, कठोर तपश्चर्या, व्रत इत्यादी गुणांनी त्याचा नाश केला तर श्रेष्ठ बुद्ध शासन दीर्घकाळपर्यंत टिकून राहील ना. हे सुभद्र, भिक्खूंच्या सम्यक आचरणामुळेच हे जग अरहंताशिवाय शून्यवत राहणार नाही. तर ही गोष्ट वारंवार उपमा देऊन या ठिकाणी भंते नागसेनांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे राजा, शासन लुप्त होण्यास 3 कारणे आवश्यक आहेत. आता हे महत्वाचं आहे. शासन लुप्त होण्यास 3 कारणे महत्वाची आहेत. ती 3 कारणे कोणती? तर या ठिकाणी भंते नागसेन सांगतात 3 कारणे शासन लुप्त होण्याचे. ते म्हणतात ज्ञान लुप्त झाल्यामुळे. ज्ञान लुप्त झाल्यामुळे कोणालाच माहित नाही, आपल्याजवळ काहीच नाही आहे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. बुद्धाने जे शिकवलं ते शिकवणारे त्या काळामध्ये सांगणारे होते, कारण ग्रंथ नव्हते, त्यामुळे सांगणारे उपलब्ध होते, म्हणून ते सांगत होते. आज ग्रंथरूपाने भगवान बुद्धाचा धम्म आपल्यामध्ये उपलब्ध आहे आणि म्हणून आपण पुस्तकांचं वाचन करून भगवान बुद्धाचा धम्म जे ज्ञान आहे ते आपण प्राप्त करतो. पण आपण बघितलं की 500 वर्षाच्या भगवान बुद्धाच्या प्रभावी अशा काळानंतर अनेक आक्रमणे या देशामध्ये झाली, क्रांती झाली, प्रतिक्रांती झाली. त्या क्रांती आणि प्रतिक्रांतीतून अनेक उतार चढाव आपल्या धम्मामध्ये आले. अनेक बाबी त्याच्यामध्ये काही लोकांनी ऍड केला किंवा काहींचा रास झाला. धम्म आचरण जगणं सोडून दिलं लोकांनी. तो धम्म भिक्खूंपुरताच मर्यादित झाला. भिक्खू आणि उपासकांचा संपर्क तुटला, राजाश्रय संपला, भिक्खू गुहेमध्ये बंदिस्त झाले, ते लोकांपर्यंत धम्म सांगायला जातच नव्हता. आणि यात बाहेरून झालेल्या आक्रमणांनी अतिशय कहर केला आणि त्यातून जे काही बौद्ध धम्माबद्दलचं साहित्य होतं ते सगळं या देशातून लुप्त झाल्यामुळे भगवान बुद्धाचा धम्म हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लुप्त झालेला आहे. ज्ञानच लुप्त झालं तर तो धम्म सुद्धा लुप्त होईल. हे धम्म लुप्त होण्याचं पहिलं कारण सांगितलेलं आहे. मग दुसरं, आचार लुप्त झाल्यामुळे पटी पत्तंतर धानंग,
पटिपत्त. आता पटिपत्त मी अगोदरच सांगितलं. आता हे जे ज्ञान आहे ना त्याला आपण परियत्ती असं म्हटलेलं आहे. जे ज्ञान प्राप्त करतो आपण है ना त्याला आपण परियत्ती असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं ज्या वेळेस आपण आचरण करतो त्याला पटिपत्ती म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्या आचरणातून जे प्रत्यक्ष अनुभव आपल्याला प्राप्त होतात त्याला पटिवेदन म्हटलं गेलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता पटिपत्तंत धारणं म्हणजे आचाराचं लुप्त होणं. आता भिक्खू संघ कशासाठी बनवला होता? एक मॉडेल म्हणून, एक नमुना म्हणून, एक आदर्श समाजाचा नमुना म्हणून भगवान बुद्धाने भिक्खू संघाची निर्मिती केलेली होती. आणि भिक्खूंकडे पाहून आपण सुद्धा असं श्रेष्ठ आचरण करू शकतो अशा पद्धतीची प्रेरणा आपण त्याच्याकडून घेतली पाहिजे. यासाठी भगवान बुद्धाने आणि धम्माचा प्रचार प्रसार करणे हा सुद्धा एक उद्देश होता ना. तर हे दोन उद्देश. मग आता आचरण करणारे लोकच लुप्त होतील. आचरण करणारे कोणी दिसणारच नाही तर लोक कोणाकडून प्रेरणा घेतील. आणि कोणी आचरणच करणारा नसेल तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला दिसणार नाही. कोणाला अरहंत पाहायला दिसणार नाही, कोणाला श्रोतापती किंवा है ना बुद्ध धम्माचा जो प्रभाव आहे तो आचरणातून आपण ज्यावेळेस करण्याचा प्रयत्न करतो, स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, असे आचरणशीलच लोक समाजामध्ये नसतील तर मग धम्माचा काय होतो? ऱ्हास होतो. आणि मग प्रतीक लुप्त झाल्यामुळे शासन लुप्त होते. प्रतीक लुप्त झाल्यामुळे आता प्रतीकांचा किती मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास झाला, ती लुप्त झाली है ना. प्रतीक है ना, बुद्ध विहार नष्ट झाली, बुद्ध संस्कृती नष्ट झाली, बुद्ध म्हणजे बोधिवृक्ष ना नष्ट झाला, बुद्ध विहार, बुद्ध लेण्या, बुद्ध स्तूप सगळं नष्ट झालं है ना. तर अशा पद्धतीनं हे ज्या वेळेस नष्ट होते तेव्हा या तीन कारणांनी सद्धम्म काय होत असतो? लुप्त होत असतो. तर ते म्हणतात की हे राजा, ज्ञान अर्थात धम्माचा योग्य अभिप्राय विसरून गेल्यामुळे धर्माचा खरा बोध होत नाही. आचार लुप्त झाल्यामुळे शीलासंबंधी किंवा सिक्खापदं नियमाचा बोध होत नाही. परंतु प्रतीक कायम राहतात. परंतु त्यानंतर प्रतीक सुद्धा लुप्त होतात. अशा तऱ्हेने हे राजा या तीन कारणामुळे शासन लुप्त होते. म्हणून भगवान बुद्धाचं शासनकाळ आजही टिकून आहे का? कारण धम्म आजही जिवंत आहे. धम्म आजही पुस्तक रूपानं आपल्यामध्ये जिवंत आहे. त्याचं तत्वज्ञान आपण जाणून घेऊ शकतो. त्या तत्वज्ञानाला जाणून घेऊन आचरण करणारे लोकही जिवंत आहेत. आचार लुप्त झाला जरी ते थोडके असतील, जरी संख्येनं कमी असतील, परंतु आचरण करणारे लोक आहेत. आणि आचरण करणारे लोक आहेत म्हणून आपल्याला म्हणजे अरहंत झालेले सुद्धा काही लोक बोटावर मोजण्याचे का असेना पण आपल्याला दिसून पडतात. श्रोतापन्न झालेले, सकृदागामी झालेले है ना असे लोक आपल्याला आजही दिसून पडतात. आणि या कारणामुळे शासन जे आहे बुद्धाचं ते सुरू आहे. प्रमाण त्याचं जरूर कमी असेल परंतु ते जिवंत आहे. ते जिवंत आहे है ना. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे प्रतीक लुप्त झालेले होते ती सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये उघडकीस येत आहेत. आणि आज ती सुद्धा एक प्रकारे क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या या दौरमध्ये है ना तर हे चक्र आलटून पालटून येत असते. आणि अशा पद्धतीनं पुन्हा बुद्ध शासनाला एक उजाळा मिळत असतो, एक गती प्राप्त मिळत असते, एक बल मिळत असते. जसं बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानं बुद्ध शासनाला अधिक बळ प्राप्त झालेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा सगळा उल्लेख आलेला आहे. आणि हा उल्लेख जो काही आलेला आहे यामध्ये शासन परिच्छेद आणि पटिपत्ती परिदीप हे जे दोन शब्द आलेले आहे हे अतिशय महत्वाचे असे हे शब्द आहे. आणि भगवान बुद्ध आनंदाने म्हटलं असतं तर भगवान बुद्ध अधिक काळ थांबले असते असा एक उल्लेख जो आढळतो. परंतु भगवान बुद्ध निसर्गाच्या नियमाला अपवाद नाहीत. आणि म्हणून जो काही नैसर्गिक मृत्यू आहे तो त्यांनी या ठिकाणी कबूल केलेला आहे, तो त्यांनी स्वीकारलेला आहे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो अद्यापही टिकून आहे. कारण तो धम्म आजही आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या धम्मावर आचरण करणारे लोक आहेत. आणि म्हणून त्या आचरणातून प्राप्ती करणारे सुद्धा लोक आहेत. आणि म्हणून परिपट्टंत धारण नाही का तर ते परिपट्टंत धारण नसून परिपत्ती करणाऱ्या लोकांच्या आचरणातून उपलब्धी जाणारे असणारे लोक
उपस्थित असल्यामुळे हा धम्म आजही टिकून राहणार आणि जोपर्यंत हे चालत राहणार तोपर्यंत हे टिकून राहणार आहे. तर अतिशय हा महत्वाचा विषय या ठिकाणी सतधम्म लुप्त होण्यासंबंधी प्रश्न या अंतर्गत या ठिकाणी आलेला आहे आणि तो आपण या छोट्याशा एका याच्यातून कमी वेळामध्ये आपण हा समजून घेतलेला आहे. तर धन्यवाद. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.